क्रमांक 38 आणि वचन क्रमांक 19 या समाला आपण पाहणार आहोत. जिवंत 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 माणूसच जिवंत माणूसच तुला धन्यवाद करीत तुझा धन्यवाद करीत तसा मी आज करीत आहे. तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य बाप तुझे सत्य मुलास प्रगट करीतो. मुळात प्रकट करीतो. मागच्या भागामध्ये आम्ही या विषयावर चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. पुढे एक वचन लिहिलेलं आहे यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 38 वचन क्रमांक 20 मध्ये, परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे म्हणून आम्ही आपली तंतुवाद्य वाजू ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजू. तंतुवाद्य परमेश्वराच्या मंदिरामध्ये वाजू आयुष्यभर. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जर तुमचं आणि माझं जीवन धन्यवादित करायचं असेल, जर तुम्हाला आणि मला समाधानी बनायचं असेल, तुम्हाला आणि मला आशीर्वादित बनायचं असेल, तुम्हाला आणि मला तृप्त जर बनायचं असेल, तर या ठिकाणी यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 38 आणि वचन क्रमांक 20 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे. पहिली गोष्ट, परमेश्वराने माझं तारण केलेलं आहे किंवा परमेश्वर आजही माझं तारण करण्यास सक्षम आहे किंवा परमेश्वर आजही माझं तारण करू शकतो किंवा परमेश्वर त्यासाठी तयार आहे. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, आज जर तुमचं आणि माझं तारण झालेलं असेल तर प्रेज द लॉर्ड. परंतु तारण झालेले नसेल तर आज तो परमेश्वर तुमचं आणि माझं तारण करण्यास सिद्ध आहे. त्यासाठी तारण करण्यासाठी आम्हाला काही गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपला विषय आहे धन्य, समाधानी, आशीर्वादित, तृप्त. तर आमचं जीवन असं कधी बनेल? पहिली गोष्ट, परमेश्वरापासून येणारं तारण आम्ही साधून घेतलेलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, आम्ही आपली तंतुवाद्य वाजून ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजू. तंतुवाद्य पूर्वीच्या काळामध्ये तंतुवाद्य राहायची. आता वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य निघलेले आहेत आणि आता ट्रॅक्स निघलेले आहेत. त्याच्यामुळं संपूर्ण म्युझिक त्या ट्रॅक मध्ये टाकल्या जाते आणि आपण गीत गाऊ शकतो. पण पूर्वीच्या काळामध्ये एक तंतू म्हणजे तारीच्या माध्यमातून वाजवणे, ज्याला आता गिटार म्हणता येईल, हार्मोनियम म्हणता येईल, त्याला आणखीन ताऱ्या म्हणता येईल, वेगवेगळ्या प्रकारचं जे तारीचे जे वाद्य आहे त्याला तंतुवाद्य म्हणतात. तर हे तंतुवाद्य जे आहे, तो म्हणत आहे तंतुवाद्य वाजू ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजू. आज आमचे वाद्य कुठं वाजतात? केवळ रविवारच्या पुरती, केवळ उपासनेच्या दिवशी, केवळ शुक्रवार, रविवार किंवा बुधवार किंवा ठरवलेल्या दिवशीच. परंतु या ठिकाणी यशाच्या ग्रंथामध्ये तो म्हणत आहे की आयुष्यभर आणि परमेश्वराच्या मंदिरात. आता परमेश्वराचे मंदिर तर 1.5 वर्षापासून लॉकडाऊन आहेत. एक चांगली खुश खबर आहे की 7 तारखेला शासनाने मंदिर उघडण्याची नियोजन केलेलं आहे. त्या मंदिरात वाजवणं वेगळं आणि पूर्वी आम्ही जे मंदिर आमच्यासाठी खुले होते तिथं वाजवणं वेगळं. परमेश्वराचं वचन सांगतं की अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये, शरीरातून, आत्म्यातून खरेपणाने देवाची केलेली उपासना, आत्म्यापासून, मनापासून, खरेपणापासून आयुष्यभर केवळ मला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून मी परमेश्वराची स्तुती करत आहे, केवळ मला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून मी चर्चला जात आहे, केवळ मला एखाद्या गोष्टीचं माझ्या प्रार्थनेचं उत्तर पाहिजे म्हणून मी सहभागिता घेत आहे, किंबहुना माझे आई वडील धार्मिक आहेत, किंबहुना माझ्या 4 पिढ्या धार्मिक आहेत, किंबहुना आम्ही चर्च कुणीतरी प्रमुख आहोत म्हणून जर आम्ही परमेश्वराच्या मंदिरात जात असेल तर ते काही कामाचं नाही. त्यामुळं समाधान होणार नाही. तात्पुरत्या पुढच्या खुर्चीवर बसायचं समाधान होईल. पाळक साहेब तिकडून म्हणतील आशीर्वादित परिवार आहे, आशीर्वादित ब्रदर आहेत, आशीर्वादित सिस्टर आहेत. हा झाला जगातलं म्हणणं. परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आशीर्वाद केव्हा मिळेल? ज्या वेळेस आम्ही आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजू, गाऊ, त्याची आराधना करू, स्तुती करू. मग हे जगातले मंदिर उघडो किंवा न उघडो, कारण 1.5 वर्ष झाले मंदिर उघडले नाहीत, याचा अर्थ बिलिव्हर्स लोक काही बॅक गेले नाहीत, उलट बिलिव्हर्स लोक मजबूत बनले. आणि ही एक देवाची योजना होती. आता 7 तारखेला चर्च उघडणार आहेत. तर माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, चर्चला तुम्ही 100% जा, त्याच्यात काय वाद नाही.
परंतु जसं 1.5 वर्षामध्ये तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात कायम राहिले, कायम परमेश्वरावर अवलंबून राहिले, कायम स्वतः परमेश्वराची अनभाग केली, कायम परमेश्वराला स्वतः पाप कबूल केले, कायम परमेश्वराची आत्म्याने आणि खरेपणाने उपासना केली, हीच उपासना येत्या दिवसामध्ये जर असेल शेवटच्या समयापर्यंत, तर निश्चित अर्थाने आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 43 आणि वचन क्रमांक 24 मध्ये आणखीन एक देवाचं अभिवचन आहे. तू पैसे देऊन मजसाठी अगरू विकत घेतलं नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाही, तर तू आपल्या पातकाची मजवर सक्ती केली, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिनवलं. पूर्वीच्या काळामध्ये जे पाप क्षमेसाठी ज्या काही गोष्टी व्हायच्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवसेवकांनो, या ठिकाणी परमेश्वर म्हणताय की तू पैसे देऊन मजसाठी अगरू विकत घेतला नाही, तू घेतलेलाच नाही माझ्यासाठी, तू तुझ्या पापाच्या क्षालनासाठी ही गोष्टी केल्यात. स्पेशली मला गिफ्ट आनंदाने, हर्षाने, उल्हासाने दिलीच नाही. आजही अशाच प्रकारे लोक आहेत की त्यांचं जीवन जगत असताना ते पैसे घेऊन एखादी गोष्ट करतात, परंतु ती परमेश्वरासाठी नाही, ती स्वतःच्या प्रेस्टेजसाठी, स्वतःच्या इमेजसाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःच्या मानपानासाठी, स्वतःच्या गौरवासाठी अनेक गोष्टी परमेश्वराच्या दरबारात सादर केल्यासारख्या आम्हाला वाटतात, परंतु वास्तविकरित्या त्या आमच्या स्वतःसाठी असतात. ही एक सत्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जगणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधान मिळणार नाही. तुम्हाला जे काही समाधान मिळवायचं आहे ते मनापासून, अंतःकरणापासून ज्या वेळेस तुम्ही ते करता आणि ती गोष्ट केल्यानंतर त्याचा नफा, तोटा किंवा नुकसान याविषयी कुठल्याही प्रकारची चिंता न करता, कदाचित एखादी गोष्ट केल्याच्या बदल्यात आम्हाला तोटा जरी सहन करावा लागला तरी तो आनंदाने सहन करणं, त्याला म्हणतात समाधान. अनेक वेळेस आम्हाला झालेला तोटा आम्ही ज्यावेळेस आनंदाने स्वीकारतो, कदाचित आमची चूक आहे किंवा आमची गलती आहे किंवा आम्ही कुठंतरी फॉल्ट केलाय आणि ह्या गोष्टीमुळे मला आता एक नवीन समज मिळाली, यापुढे मला दुसरं काही असं वेगळ्या गोष्टी करून माझ्या जीवनाला तोटा करून घ्यायचा नाही, किंवा मला हेड्याक करून घ्यायचा नाही किंवा मला ताण करून घ्यायचं नाही. ही गोष्ट मी शिकलो, मग त्या खर्च झालेल्या किंवा नुकसानीत देखील समाधान असतं, त्या नुकसानीत देखील आशीर्वादित असतो, त्या नुकसानामध्ये देखील तृप्त होतो मनुष्य. परंतु त्या नुकसानीकडे बघून जो अतृप्त राहतो, जो असमाधानी राहतो, जो दुःखी राहतो, त्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा फेरबदल होणार नाही. आलेल्या प्रत्येक प्रसंगाला ज्यावेळेस आम्ही तोंड देणार आणि त्या प्रसंगामधून आम्ही नेटाने निघण्याचा प्रयत्न करणार, त्यावेळेस आम्हाला खरं समाधान मिळेल, खरा आशीर्वाद मिळेल, खरे आम्ही तुटतो. हे ठिकाणी दिले, आपल्या यज्ञ बलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाही, तर तू आपल्या पातकांची मजवर सक्ती केली. आम्ही जे पाप केलं, आम्ही जे कुकर्म केलं, आम्ही जे दुष्कर्म केलं, पहिल्या काळामध्ये आहेत ना, आजही कंदुऱ्या करतात. कंदुऱ्या का करतात माहिती का? आपल्या घरदारावरले शाप जावा, आमच्या पापाची क्षमा व्हावी, परमेश्वर प्रसन्न व्हावा, आम्हाला आणखीन आशीर्वाद मिळावे, आम्हाला समाधान मिळावं, आम्हाला तृप्त व्हावं, आम्ही लक्की व्हावे, आम्ही भाग्यशाली ठरावं, आमचं जीवनाचं सार्थक व्हावं, आमची आडा पिढा काय असेल ती दूर निघून जावी आणि आमच्या पाहुण्या रावळ्याला आम्ही एकत्र घेऊन त्या कंदुरीचा कार्यक्रम करतो. कुठला? कंदुरी. तर पहिल्या काळामध्ये हे परमेश्वराला अर्पण करायची. परंतु माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आज आम्ही परमेश्वराला अर्पण करत असताना सर्व आम्हीच खाणारे आहोत. परमेश्वर नेमकं त्याच्यातलं खातो काय? धड परमेश्वर रक्त पियत नाही, धड परमेश्वर खुरे खात नाही, धड परमेश्वर मुंडकं ठेवलं तर खात नाही, धड परमेश्वर पाय ठेवले तरी खात नाही. मग हे खातं कोण? आम्ही. मग त्यासाठी दष्टपुष्ट आम्ही एखादा अर्पण करतो आणि खायलाही आम्ही, नाचवायला आम्ही, नावं ठेवायलाही आम्ही, एखाद्याला कर्ज बाजारात घालायला आम्हीच. समाधान मिळेल कसं? परमेश्वरासाठी यामधलं काय आहे नेमकं? आमची श्रद्धा तेवढी आहे का? विश्वास तेवढा आहे का? आशा तेवढी आहे का? कृती तेवढा आहे का? आचरण तेवढं आहे का? आम्ही कंदुरीला जाता जाताच कधी कधी भांडणं करतो, त्याच्यातही समाधान नाही, त्याच्यातही आशीर्वादित नाही. मग पहिल्या काळामध्ये शास्त्रामध्ये असं लिहिलंय की तू आपल्या पातकाची मजवर सक्ती केली
अर्पण करायला आला, होमार्पण करायला आला, शांतार्पण करायला आला, पापार्पण करायला आलाय, दोषार्पण करायला आलाय, आणि जे काही तू माझ्यासाठी यज्ञबली अर्पायला आलेला आहे त्याने मला तू तृप्त केलं नाही. तर तू आपल्या पातकांची मजवर सक्ती केली. जीवनभर तर वर्षभर पाप केले ते केले, पण कंदुरीच्या दिवशी तरी पाप करू नका. त्या दिवशी पापच, देवाच्या मंदिराच्या तिथेही पाप, अर्पण करतानाही पाप, जेवतानाही पाप, निघतानाही पाप. मग याचा अर्थ आम्हाला समाधान मिळणार नाही. समाधान एवढंच की कार्यक्रम लय भारी झाला, जेवण लय भारी होतं, पाहुणे रावळे लय खुश झाले, लय मोठं होतं. छोटं नव्हतं नेला आपण पाहुण्याच्या मापात, एकदम मोठा धष्टपुष्ट नेलता. एकदम खाऊन तृप्त झाले, पिऊन तृप्त झाले, एन्जॉय झाला. परमेश्वराला काय केलं? समाधान जिगिक, आत्मिक नाही, आध्यात्मिक नाही, धार्मिक नाही. परमेश्वराला आमच्याविषयी संतुष्ट होईल, परमेश्वर आमच्याविषयी समाधानी होईल, परमेश्वर आमच्याविषयी तृप्त होईल, आणि तो म्हणेल की शबाज बाल्या विश्व सुद्धा असा मी तुझ्याविषयी तृप्त आहे. कारण तुझं अर्पण मनापासून होतं, अंतकरणापासून होतं, पापविरहित होतं, शुद्ध होतं, पवित्र होतं, त्यामध्ये तुझा कुठलाही स्वार्थ नव्हता. तर तू आपल्या पातकाची मजवर सक्ती केली. पूर्वीच्या काळामध्ये अनेक लोक पापाची सक्ती, पाप विमोचन करायला जायचे, पापांची क्षमा घेण्यासाठी जायचे, पण तिथे गेल्यावर आणखीन पाप करायचे. तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिनवलं. परमेश्वर आपल्यावर प्रसन्न नाही, तो म्हणतो मला शिन आलाय. तुझ्या अर्पणाने, तुझ्या दुष्कर्माने, तुझ्या वागण्या उठण्या बसण्याने मला शिन आलाय, शिनवलं. जसं आपल्याला एखादं टेन्शन आलं ना, आपल्याला इथं कुठेतरी शिन येतो, नाकाला जर येतो किंवा वाटाला शिन येतो, तसा परमेश्वर म्हणतो मला शिन आलाय. माझे प्रिय भावांनो, बहिणीनो, धार्मिकतेमध्ये जर परमेश्वर आमच्याविषयी समाधानी नाही, धार्मिक जीवन, आत्मिक जीवन, अंतरंगाचं जीवन जगत असताना जर परमेश्वर आमच्याविषयी तृप्त नाही, परमेश्वर आमच्याविषयी एक प्रसन्न नाही, तर त्या धार्मिकतेला काय उपयोग? त्या आध्यात्मिकला काय उपयोग? त्या विश्वासाचा काय उपयोग? त्या पूजा अर्चेचा काय उपयोग? त्या अर्पणाचा काय उपयोग? त्या कंदुरीचा काय उपयोग? त्या दानपात्राचा काय उपयोग? त्या मोठमोठ्या देणग्याचा काय उपयोग? किती मोठा भांडारा घाला, किती मोठं जेवण करा, किती मोठं काही करा, परंतु त्यानुसार जर परमेश्वर आमच्यावर प्रसन्न नाही, जी गोष्ट आम्ही परमेश्वरासाठी अर्पण करतो, तर परमेश्वराला काय हवाय? कारण जगातली कुठलीही गोष्ट अर्पण केली तर परमेश्वर आमच्यावर प्रसन्न होणार नाही. कारण जगातली प्रत्येक गोष्ट माझ्या परमेश्वराचीच आहे, त्यावरचा त्याचा हक्क आहे. आम्ही त्याचाच घेतो आणि त्यालाच देतो, आणि वरून पाप करून देतो. जे शुद्ध आहे त्याला अशुद्ध करून परमेश्वराला अर्पण करतो. परमेश्वरचे आम्ही आहोत. परमेश्वराने तुम्हाला आणि मला बनवले, त्याच्या प्रतिसमान आम्ही शुद्ध आणि पवित्र जर परमेश्वराला सादर झालो तर निश्चित अर्थाने परमेश्वर आमच्याविषयी प्रसन्न होईल, परमेश्वर आमच्याविषयी तृप्त राहील, परमेश्वराला आमच्याविषयी समाधान वाटेल. त्यावेळेस आम्हाला समाधान, आशीर्वाद, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली, आणि मग आमचं जीवन धन्य होईल. तसं आमचं जीवन धन्य होणार नाही. या ठिकाणी लिहिलं आहे, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिनवले, मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकतो, मीच तो तुझी पातके स्मरत नाही. परमेश्वराने जर आमचं पातक जर स्मरायला सुरुवात केली, परमेश्वराने जर आमच्या पाप मोजायला सुरुवात केली, परमेश्वराने जर आमच्या चुक्या जर शोधल्या, परमेश्वराने जर आमच्या न आवडणाऱ्या गोष्टी शोधल्या, परमेश्वराने जर त्याच्या विधी लिखित त्याच्या पलीकडे ज्यावेळेस आम्ही जाऊन काही गोष्टी जीवन जगतो, हे जर बारकाईने शोधून शोधून जर त्याची लिस्ट केली, तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, जगातला एकही व्यक्ती त्याच्या समोर त्याची स्तुती करायला पात्र ठरणार नाही, प्रशंसा करायला पात्र ठरणार नाही. पहिली गोष्ट, त्याच्या समोर थांबूच शकत नाही. कारण परंतु माझ्या परमेश्वरने, तुमच्या परमेश्वरने, जगाचा उद्धार करता, निर्माण करता परमेश्वरने आमचे पाप आठवले नाहीत, आमचे पाप त्याने टाकून दिले, आमचे पाप त्याने झापाखाली टाकले, आमचे पाप त्याने लपवले, आमचे पाप त्याने धुतले. आणि म्हणून इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं, ख्रिस्त काल आज युगानुयुग सारखाच आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, आम्ही जो रेफरन्स पाहिला होता एक मागच्या भागामध्ये, आपण एक इर्मयाचा ग्रंथ
आणि त्याचा दुसरा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये पाहिलं होतं की तर तू आपणास खाराने धुतले व आपणास पुष्कळचा साबण लावला तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आम्ही किती स्वतःला स्वच्छ पवित्र शुद्ध अर्पण देऊन दान देऊन दशमांश देऊन देणगी देऊन एखाद्याला काहीतरी देवाच्या सेवकाला म्हणा किंवा मंदिराला म्हणा देणगी देऊन कितीही आमचा मोठेपणा केला तरी आमच्या पापाचा डाग तसाच राहील. तर एकच आहे की आमच्या पापाचा डाग कसा धुतला जाईल. तर इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये लिहिले प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं आणि येशू ख्रिस्ताच्याच रक्ताची आमच्या पापांची क्षमा आहे. आणि म्हणून संपूर्ण मानव जातीसाठी केवळ ख्रिस्ती जीवनासाठी नाही, मी पुन्हा एक वार सांगेल, ख्रिस्ती हा धर्म नाही, लोकांनी त्याला धर्माचं नाव दिलेलं आहे. जगामध्ये कुठलाच धर्म नाही, लोकांनी वेगवेगळ्या धर्माचे संस्थापना केली आणि त्याला धर्माचं स्वरूप दिलं आणि खऱ्या परमेश्वरापासून त्याच्या लोकांना विभक्त केलं, त्यांच्या लोकांमध्ये फूट पाडली, त्या लोकांचं समाधान हरवलं, त्या लोकांचे आशीर्वाद हरवले, त्या लोकांची तृप्तता हरवली, त्या लोकांची धन्यता हरवली आणि आम्ही प्रत्येक जण आपल्या देवतांना घेऊन बसलो, आपल्या समाजाला घेऊन बसलो, आपला एक देव निवडला. परंतु या जगामध्ये कुठल्या प्रकारचा धर्म नाही, पंथ नाही, जात नाही. तर परमेश्वराने संपूर्ण जगतामध्ये जे मानव निर्माण केलेला आहे ते कदाच रंगाने, रूपाने, उंचीने, वजनाने, दिसण्याने वेगवेगळ्या कटिबंधात राहिल्यामुळे त्यांच्या कल्चरनुसार ते वेगळे दिसतील, त्यांची भाषा वेगळी असेल, परंतु मनुष्य एकच आहे आणि त्यांचा निर्माण करता परमेश्वर देखील एकच आहे. आणि म्हणून तो निर्माण करता परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवून दिला आणि तुमच्या, माझ्या आणि जगातल्या प्रत्येकाच्या पापांची त्या ठिकाणी क्षमा झालेली आहे. आणि म्हणून इब्री लोकांचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 10 मध्ये लिहिलंय बैलाचं व बकऱ्याचं रक्त पाप दूर करण्यास असमर्थ होतं, येशूचंच रक्त पाप क्षमा करायला योग्य आहे. आणि मग हे रक्त तू पैसे देऊन मनसाठी आग्रह विकत घेतला नाही, आपल्या यज्ञ बलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाही, तर तू आपल्या पातकाची माझ्यावर सक्ती केली, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिनवलं. मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकतो, मीच तो तुझी अपराध पातके स्मरत नाही. आज परमेश्वर आमचे पातक स्मरत नाही म्हणून आज आम्ही खेळी खुशालीने जगत आहोत. म्हणून मी वारंवार म्हणत आहे, परमेश्वराने जर का आमच्या पातक मोजायला सुरुवात केली तर एकही मनुष्य परमेश्वरासमोर येऊ शकत नाही. आणखीन एक वचन यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 44 मध्ये वचन क्रमांक 3, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा होती, मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेल. काय करेल? आशीर्वादाची वृष्टी. जसा पाऊस येतो ना, पावसाळ्यामध्ये, तर पावसाच्या ज्या सरी येतात अशा प्रकारे परमेश्वर म्हणत आहे, जर तुम्ही आणि मी त्याच्या आज्ञा विधी नियमामध्ये जर वागलो, त्याला आवडणाऱ्या गोष्टी जर केल्या, तर आशीर्वादाची वृष्टी, आशीर्वादाचा पाऊस मी तुमच्यावर पाठवेल. आज अनेक लोक आशीर्वादासाठी धडपडत आहेत. आज अनेक लोक समाधानी नाहीत, अनेक पेमेंट आहेत, अनेक नोकऱ्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तरी त्यांना समाधान नाही. अनेक लोकांकडे भरपूर काही आहे तरी ते तृप्त नाहीत. अनेक लोक त्यांच्या जीवनात खूप काही आहे, परंतु आजही ते म्हणतात की माझ्या जीवनाला खरं सार्थकता मिळाली नाही, मला असं काहीतरी जीवन जगल्यासारखं वाटलं नाही. याचं कारण काय? एकच, ते म्हणजे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्याच्या आज्ञा विधी नाहीत आणि परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत केल्या नाही. आणि म्हणून तो म्हणत आहे की तृषित भूमीवर जी रखरखलेली आहे, जी भेगाळलेली आहे, जी खूप दिवसाची ओल होण्यासाठी वाट बघत आहे, जसं उन्हाळ्यामध्ये शेतकरी पावसाची वाट पाहतो, उन्हाळ्यामध्ये देखील पाहतो, त्याला वाटतं की अवकाळी का होईना येईल, वाऱ्या वावदानात का होईना येईल, आणि जी भूमी आहे ना ती सतत वाट पाहते. अशाच प्रकारे आमची जी भूमी आहे, म्हणजे आमचं जे जीवन आहे ना, हे तृषित झालेलं आहे. आमच्यावर कायम आणि कायम समाधान, आशीर्वाद,
सार्थकता, धन्यता, तृप्ती याची बरसात, याचा पाऊस, याचा वर्षाव आमच्यावर होत नाही. आणि तो मिळण्यासाठी ती शांती, आनंद, सुख, चैन, उपभोग, चांगल्या प्रकारचं आरोग्य, उत्तमातलं उत्तम वातावरण मिळण्यासाठी आज प्रत्येक मनुष्य तृषित झालेला आहे. तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आईवडिलांनो, आमची तृषा म्हणजे आमची तहान, म्हणजे आम्हाला हवं असणारं पाणी, जीवनी पाणी, आमची जी भूमी रखरखीत झालेली, आमचं जे जीवन रखरखीत झालेलं आहे, आमच्या जे जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं फळप्राप्ती नाही, तृप्तता नाही, समाधान नाही, आशीर्वाद नाही, तर परमेश्वर आज आम्हाला आशीर्वादाची वृष्टी करण्याचं अभिवचन देत. आणि ते घेण्यासाठी तुम्हाला आणि मला एक महत्वाची गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक 16व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपण पाहूया. कोणी आपणासाठी 14 पासून वाचतो. कोणी आपणासाठी गंधसरू तोडितो, सर्व आलान झाडे तोडितो, तो वनवृक्षातून जुनं झाड निवडितो, ते देवदारूचं झाड लावितो, ते पावसाने वाढते, ते मनुष्याच्या सरपणाच्या कामी पडतं, त्यातलं काही लाकूड घेऊन तो शेक करतो, ते पेटून त्यावर भाकरी भाजितो, तो त्याचा देवही बनवतो व त्याच्या पायही पडतो, तो त्याची कोरीव मूर्ती करतो व तिचे भजन पूजनही करतो. 16व्या क्रमांकाचं वचन ऐका. त्यातले अर्धे लाकूड तो आगणीत जाळतो, त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो. तो शेकताना म्हणतो, मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे. तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडतो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो, तो तिच्या पाया पडतो, तिचे भजन पूजन करतो, तिची प्रार्थना करतो. तो तिला म्हणतो, माझे तारण कर, तू माझा देव आहेस, तू माझा देव आहेस. म्हणजे ज्या परमेश्वराने आम्हाला निर्माण केलं, त्याच परमेश्वराला आम्ही निर्माण करतो. मग आम्ही निर्माण केलेल्या गोष्टीला आम्ही देव म्हणतो. मग देव आहे कोण? म्हणजे अशा प्रकारे मनुष्याने त्याचं समाधान हरवलेलं आहे, अशा प्रकारे मनुष्याने त्याचे आशीर्वाद हरवलेले आहेत, अशा प्रकारे जीवन जगत असल्यामुळं मनुष्य आज तृप्त नाही, समाधानी नाही. त्याच्या जीवनाला विशेष असं चांगल्या गोष्टीची उणीव आहे. जैविक गोष्टी भरपूर असतील, पण आत्मिकरित्या तो पूर्णपणे रिकामी आहे. कारण जे काही तो तयार करतो त्यालाच तो देव म्हणतो. म्हणजे ज्या आम्ही काबाड कष्ट करतो आणि काबाड कष्ट करून छोटं करून आमच्या लेकरांसाठी जे काही मोठं गबाळ साठवतो, जी काही प्रॉपर्टी, बंगले, गाड्या, घोडे, महाल, वावर, शिवर किंवा आणखी XYZ, सोनं, नाणं, चांदी, आणि आम्ही त्याला देव म्हणतो आणि त्याचीच पूजा करतो. कारण तो आमचं सर्वस्व आहे, परमेश्वर आमचं सर्वस्व आहे. पैसा आज आहे, उद्या नाही. सोनं आज आहे, उद्या नाही. जीवन आज आहे, उद्या नाही. ह्या जीवनासाठी, ह्या जगण्यासाठी जर मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा किंवा आत्म्याचा नाश झाला, तर त्याला त्यात काय लाभ? कोणी एक मनुष्य नव्या कर्मामध्ये येतोय, कोणी एक मनुष्य आहे की तो आपल्या शेतामध्ये भरपूर असं पीक लावतो आणि गव्हाचं पीक इतकं काही भरपूर येतं की त्याच्याकडे एक छोटंसं गोडाऊन असतं, शेड असतं, आणि त्या शेड मध्ये ते गहू बसत नाही. इतकं काही परमेश्वर त्या शेतकऱ्याला आशीर्वादित करतो. आणि मग ते धान्य कुठं ठेवायचंय, ते गव्हाचे पोते कुठं ठेवायचे म्हणून तो काय करतो की एक बत्ते शेड पाडून टाकितो आणि भलं एक मोठं गोडाऊन बनवतो कंपनी सारखं. आणि त्या कंपनी सारख्या गोडाऊन मध्ये सर्व थप्पी लावतो, त्याच्यामध्ये काट टाकतो, एक गादी उशी मस्त पैकी, आणि वर असा आढ्याला लावून असं वर पत्र्याकडे बघून पाय आडीवर ठेवून म्हणतो वर बघून परमेश्वराकडे, हे जीवा खा पी, आता बरेच वर्ष, कैक वर्ष, कितीक पिढ्या मला टिकल असं मी जमून ठेवलंय. आता परमेश्वर त्याला म्हणतो, अरे मूर्खा, आजच रात्री तुझा जीव काढून घेतला, आजच रात्री जर तुझा आत्मा काढला ते काय करशील याच? आणि म्हणून या आध्यात्मिक जीवनाला आम्ही जपणं खूप महत्वाचं आहे. या आत्मिक जीवनाला हे आत्मिक समाधान महत्वाचं आहे, आत्मिक आशीर्वाद महत्वाचे आहे, आत्मिक तृप्तता महत्वाची आहे. जगामध्ये तुम्हाला आणि मला आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कितीही दिलं तरी त्याचं समाधान होत नाही. कितीही दिलं तरी तो म्हणत नाही मी आशीर्वादित आहे, कितीही दिलं तरी तो म्हणत नाही बस आता मी तृप्त झालो आहे. त्याला आणखीन हाव आहे.
जगातल्या गोष्टी आज आहेत उद्या नाहीत. परमेश्वर तो आपल्याला देतोच. परमेश्वर असं नाही की आम्हाला पार एकदम रस्त्यावर ठेवील, परंतु आमचं जीवन जे आहे हे समाधानाने जगण्यासाठी अध्यात्म हा एकच मार्ग आहे. आत्मिकता हा एकच मार्ग आहे. परमेश्वर हा एकच मार्ग आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. ज्या मार्ग, सत्य आणि जीवनाकडे जाणाऱ्या रस्त्याने खरेपणाने आत्म्याने वाटचाल करेल तो मनुष्य धन्य, तो मनुष्य समाधानी, तो मनुष्य आशीर्वादित आणि तोच मनुष्य तृप्त. भले त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या जगातले आशीर्वाद नसू द्या, जगातला आनंद नसू द्या, जगातलं सुख नसू द्या, जगातली प्रॉपर्टी नसू द्या, जे आहेत त्यामध्ये तो समाधानी आहे. पूर्वीच्या काळामध्ये आमची महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी आहे आणि या साधू संतांच्या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले. कोणत्याच संतांनी प्रॉपर्टी कमवून ठेवली नाही. उलट त्या संतांनी आहे तिच्यावर पाणी सोडून दिलं आणि देवनाम करीत, देवाचा गजेर करीत लोकांना सत्य मार्ग दाखवला. काय ते काय येडे झाले होते का? आज त्याच संतांना आम्ही सलोट करतो, त्या संतांचा महिमा वर्णितो, त्या संतांच्या गाथा वाचितो आणि आम्ही गाथा वाचलो त्या गाथे सकट आम्ही डबुलो पण जवळ घेऊन ठेवितो. आज आम्ही ज्या काही गोष्टी शिकत आहोत, शिकलेला आहोत किंवा शिकणार आहोत, पूर्वीच्या काळामध्ये अनेक संत होऊन गेले, देवाचे सेवक होऊन गेले, आजही आहेत. पण आजचे जे संत आहेत ना हे पोट भरू इथं. आजचे संत आहेत ना हे स्वार्थी इथं. आजचे जे संत आहेत ना, संत म्हणा, हबप म्हणा, पाळक म्हणा, पास्टर म्हणा, रेव्हरेंड म्हणा, फादर म्हणा, गुरुजी म्हणा, बंतूजी, काजी, हबप जेवढे कोणते असतील ना, ज्या ज्या धर्माचे प्रमुख पुढारी असतील, आजकाल समाधानी ते पण नाहीत, दुसऱ्यालाही करीत नाही. ते आशीर्वादित नाही, दुसऱ्यालाही आशीर्वादित नाही. ते तृप्त नाही, दुसऱ्यालाही तृप्त होऊ देत नाही. पूर्वीच्या काळामध्ये जे संत होऊन गेले, पूर्वीच्या काळामध्ये जे प्रेषित होऊन गेले, पूर्वीच्या काळामध्ये जे प्रिचर होऊन गेले, त्यांनी स्वतःचं सर्व समर्पण केलं आणि लोकांना एक चांगला मार्ग दाखवला. लोकांना समाधान कसं मिळेल, आशीर्वादित कसं होईल, तृप्त कसं होईल, काही जवळ नसताना देखील आनंद कसा करायचा हे त्यांनी त्यांच्या कृतीतून आणि आचरणातून शिकवलं. आज ज्यावेळेस आमचे ज्यावेळेस प्रमुख लोक असतात धार्मिक, ज्यावेळेस ते फॉर्च्युनर गाडीमध्ये येतात त्यावेळेस त्यांच्या पुढे फुलं टाकायला रोजानी लोक लावलेले जातात. ही सेवा नाही, हे समाधान नाही, आत्मीयाने आणि खरेपणाने. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं या ठिकाणी तो म्हणत आहे की कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा होती, मी तुझ्या संतनावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आत्म्याची आशीर्वादाची वृष्टी करील. पण तू मनुष्याने काय केलं, निर्माण करत्याच्या ऐवजी निर्मितीची पूजा अर्चा केली. ज्या परमेश्वराने हे विश्व निर्माण केलं, ह्या विश्वातला निर्माण झालेल्या निर्मितीची, त्या निर्मितीमधूनच मनुष्याने प्रगती केली आणि त्या निर्मितीलाच आणखीन निर्मिती केली आणि त्या निर्मितीच्या तो पाया पडतोय आणि तो त्या ठिकाणी म्हणतो तू माझा देव आहेस. उदाहरण म्हणून एक शॅम्पल दिलेला त्यांनी आपण वाचला. उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं की कोणी आपणासाठी गंध सुरू तोडितो, सुरू व अल्लोन झाडे घेतो, वनवृक्षातून जुने झाड निवडितो, तो देवदारूचे झाड लावितो, ते पावसाने वाढते. साग म्हणा, देवदारू म्हणा, जे काही बारी बारी लाकडं, त्यांनी एक उदाहरण म्हणून सांगितलं, शॅम्पल म्हणून. त्या ठिकाणी तो सांगत आहे की कोणी एक आहे की तो लाकूड निवडतो आणि त्या लाकडाला काय करतो, त्या लाकडाला कारिगिरी सुरुवात करतो. तो त्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये कल्पना करतो की अशा प्रकारचा देव मला घडायचा आहे आणि मग तो काय करतो, ते लाकूड घेतो, त्याला रंधा मारतो, ताशितो. आता त्याच्यामध्ये तो लिहित आहे की ते मनुष्य सरपणाच्या कामी पडतो. ज्यावेळेस एखादा विशिष्ट असं ओंडका निवडायचा असतो ना, तो ओंडक्याबरोबर ज्या फांद्या असतात ना, त्या फांद्या सरपणाच्या कामाला येतात. पुढे तो लिहित आहे त्यांनी तो शेक घेतो थंडीच्या दिवसामध्ये. पुढे तो लिहित आहे तो त्याचा देवही बनवतो त्याच लाकडाचा, तो त्याच्या पायाही पडतो, तो त्याचे पूजन करतो, त्यातले अर्धे लाकूड तो आगडीत जाळतो, अर्ध्यावर तो मांस म्हणजे मांस, त्याला मटण ज्याला म्हणतात ना, मटण भाजून खातो व तृप्त होतो. कसं,
देव बनवताना देवाला तृप्ती येईल असं काही नाही, देव समाधानी होईल असं काही नाही, देव आम्हाला आशीर्वादित करणं असं काही नाही. याची तृप्ती कशी होईल तर याची तृप्ती अशा प्रकारे होतं की तो देवाला निर्माण करायला सुरुवात करतो आणि देवाला निर्माण करीत असताना त्याच लाकडाच्या काही भागावर तो मांस भाजून खातो व तृप्त होतो. अनेक लोक म्हणतात ना चुलीवरचं मटण खायला जाऊ, चुलीवरलं लाकडावरलं लाकूड असतात ना चुलीमध्ये, तर त्याच लाकडापासून त्याच्या दुसऱ्या प्रमुख लाकडा ओंडक्यापासून काहीतरी मूर्ती बनवलेली आहे. बाकी त्याच्यावर मटण भाजून खायचं आणि तृप्त व्हायचं. मस्त जेवण होतं, सुपर. नादच करायचं नाही त्या चुलीवरल्या भाकरीचं. काय मटण होतं ते चुलीवरलं मटण. मनुष्य तृप्त झाला, परंतु त्याने जे काही निर्माण केलं तो जे काही करतो ते परमेश्वरच्या विरोधात करतो. कारण परमेश्वर त्या मूर्तीमध्ये नाहीये, परमेश्वर चराचरामध्ये आहे, हे ठीक आहे, परंतु त्याही पेक्षा अनेक लोकांना समजलं नाही की परमेश्वर कुठं आहे. परमेश्वर आमच्या अंतःकरणात आहे, परमेश्वर आमच्या हृदयात आहे, परमेश्वर आमच्या मनामध्ये आहे, परमेश्वर आमच्यामध्ये आहे. आणि ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला अंतःकरणापासून आवाज देतो आणि त्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो त्यावेळेस तो तृप्त होतो. त्याला अर्पण केल्याने तृप्त होत नाही, त्याच्या पुढं कंदुरी केल्याने तृप्त होत नाही, त्याच्या पुढं काही दान धर्म केल्याने तो तृप्त होत नाही. तर त्याच्याऐवजी आम्ही ज्यावेळेस अनाथ, गरीब, विधवा, ज्यांना कुणाला वाली नाही, जे संकटात आहेत, दुःखात आहेत, समस्यात आहेत, आजारात आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे, अशा लोकांना ज्यावेळेस आम्ही मदत करतो त्यावेळेस परमेश्वर आमच्यावर तृप्त होतो, परमेश्वर आमच्याविषयी समाधान होतो. परमेश्वरच्या दृष्टिकोनातून आमचं जीवन धन्यतेकडे चाललेलं आहे आणि मग तो परमेश्वर आम्हाला धन्यवादित करतो, तो परमेश्वर आम्हाला समाधान देतो, तो परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, तो परमेश्वर आम्हाला तृप्त देखील करतो. आणि तोच परमेश्वर इतर लोकांपेक्षा तुम्हाला आणि मला भाग्यशाली ठरवतो, लक्की ठरवतो. कारण सगळेच लोक काही अशा पुण्य कर्म करत नाहीत, चांगले कर्म करत नाहीत. कुकर्म करायला लोकांचा एक नंबर. कुकर्म करायला जर समजा 100 लोकांपैकी जर कुकर्म करायचं जर ठरलं तर 99 लोक पळत येतात आणि सत्कर्म करायचं म्हटलं तर एकटाच जातो. कारण जो सत्कर्म करायला जातो ना, वेळ पडली तर हे 99 लोक त्याच्यावर दुष्कर्म करतील, पण त्याला सत्कर्म करू देत नाही. त्याला त्रास होतो, संकट येतात, त्याला दुःख येतं, त्याला पीडा येतात, त्याची निंदा केल्या जाते, त्याला त्रास दिला जातं, त्याचं नुकसान केलं जातं, त्याला तोटा दिला जातो, त्याला बऱ्याच अंशी त्या 99तून बाजूला वाईट टाकलं जातं. आमच्या पूर्वीचे साधू संत बघा, त्यांना वाळीतच टाकलं होतं, कारण ते खरे बोलायचे. आजही खरे बोलणाऱ्या लोकांना वाळीत टाकतात. आजही सत्य प्रचार करणाऱ्या लोकांचा प्रचार ऐकत नाही. बाकीच्या भामट्यांना भरपूर गर्दी असते, त्यांचा उदो उदो होतो, सगळ्या गोष्टी होतात. तर ही सत्यता आहे. केवळ आम्हाला खूप नावलौकिक मिळालंय किंवा आम्ही खूप मोठे झालो हे समाधान आम्हाला इथं मिळेल, परंतु ज्या वेळेस परमेश्वर तुमचा आणि माझा हिशोब घेईल त्यावेळेस मात्र आम्ही असमाधान राहणार, आमची तृप्तीच होणार नाही, आम्ही भाग्यशाली ठरणार नाही, आम्ही आशीर्वादितही ठरणार नाही. कारण ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल आणि आमच्या सत्कर्माचा आणि कुकर्माचा दोन्ही समोर ठेवल्या जातील आणि जर आमचं दुष्कर्म जर सत्कर्मापेक्षा अनेक पटीने जर मोठं झालं तर त्याच्या बदल्यामध्ये कदाचित आम्हाला दुःख भेटेल, कदाचित आम्हाला नरक अग्नी भेटेल, कदाचित आम्हाला अधोलोक भेटेल, कदाचित आम्हाला पिढेचे ठिकाण भेटेल. मग त्या ठिकाणी समाधान नाही, त्या ठिकाणी तृप्तता नाही आणि त्या ठिकाणी आशीर्वादाचा काही संबंधच नाही. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आपण काय करतो हे आम्हाला समजलं पाहिजे. या ठिकाणी तुला उरलेल्या भागाचा देव घडतो आणि कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो. तो तिच्या पाया पडतो, तिचे भजन पूजन करतो, तिची प्रार्थना करतो, तो तिला म्हणतो माझे तारण कर, तू माझा देव आहेस. आता मीच जर परमेश्वराला घडवलं माझ्या हाताने आणि मीच त्याच्या पाया पडलो आणि मीच त्याला म्हटलं की परमेश्वरा माझी प्रार्थना आहे, ऐक तू. कसं शक्य आहे का शक्य? मग हे शक्य नसताना देखील लोक ज्यावेळेस असं करतात त्या अर्थी ते परमेश्वराला विट आणतात. त्या अर्थी माझ्या परमेश्वराने मला निर्माणच केलं नाही. याचा अर्थ असा होतो, जर मनुष्य परमेश्वराला निर्माण करायला लागला, परमेश्वर
मनुष्याकडे एवढी काही ताकद, पावर, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान आली की तो परमेश्वराला घडवायला सुरुवात केली. जरा थोडस डोकं चालून बघा, बुद्धी चालून बघा, थोडस आत्मिकतेकडे वळा, मनातला अंतकरणातला आवाज ऐका. आमच्या पूर्वी होऊन गेलेल्या साधू संतांनी आम्हाला काय काय सांगितलंय हे पहा आणि ठरवा. आज आम्ही ज्या गोष्टीमध्ये समाधान शोधतो, अनेक लोकांना पाया पडलो समाधान होतो, अनेक लोकांना आशीर्वाद, तुला वाटतं नाही गेल्यावर आशीर्वाद मिळेल, मंदिरात गेल्यानंतर, चर्चमध्ये गेल्यानंतर, गुरुद्वारामध्ये गेल्यानंतर, मस्जिदमध्ये गेल्यानंतर, एक मठामध्ये गेल्यानंतर समाधान मिळतं, आशीर्वाद मिळतो, तृप्तता मिळते. परंतु आम्ही त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जातो का? जाणं अयोग्य नाही, जाणं चुकीचं नाही, कारण शांत ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर आम्हालाही शांतच जावं लागेल. तुमच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये, वातावरणामध्ये किती गढूळता असू द्या, किती दुःख, टेन्शन, ताण, दबाव असू द्या, परंतु ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जाता त्यावेळेस हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि आमची प्रार्थना विनंतीचं उत्तर देणारा तो आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला समाधान झालं पाहिजे, त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला आशीर्वाद मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी आमच्या जीवाची तृप्ती झाली पाहिजे. अनेक लोक साकडं घेऊन जातात, विनंत्या घेऊन जातात, प्रार्थना घेऊन जातात, त्यांचे बेत, त्यांच्या इच्छा, त्यांच्या प्लॅनिंग, त्यांचं देवाकडे असणार जसं काय आमचं देवावर काही ऊस नाही. त्या ठिकाणी गेल्यावर आमचं वातावरण कसं असतं? अनेक मंदिर, चर्चेस त्या ठिकाणी जायला पाहायला मिळतं, अनेक मोठमोठाले मेळे भरतात, त्या ठिकाणी सगळी अव्यवस्था असते. परमेश्वर अशा अव्यवस्थेमध्ये आम्हाला कधीच सापडणार नाही. तर ज्यावेळेस आम्ही अंतरंगामध्ये जाऊ, ज्यावेळेस आम्ही अंतकरणामध्ये जाऊ, ज्यावेळेस आम्ही हृदयामध्ये जाऊ, ज्यावेळेस आम्ही आमच्या मनामध्ये जाऊ, ज्यावेळेस आम्ही पूर्ण रिक्त होऊ, त्यावेळेस परमेश्वर आमच्या बरोबर समाधानकारक, आशीर्वादित आणि तृप्त गोष्टीची आमच्या बरोबर देवाणघेवाण करेल. प्रत्येक समाजाला आज जगामध्ये पवित्र शास्त्र सांगते की असा कोणीच मनुष्य नाही की त्याने परमेश्वराला, देवाला तोंडोटोंड पाहिले. कोणा? ज्या परमेश्वराने, ज्या निर्माणकर्त्याने ही सृष्टी, विश्व निर्माण केलं, त्या निर्माणकर्त्याला कुणीही पाहिलं नाही आणि कुणी पाहू शकणार नाही. कारण जो कोणी पाहिल तो सांगायला जिवंतच राहणार नाही. इतका तेजोमय तो आहे, इतका अग्निमय तो आहे, इतका पॉवरफुल तो आहे. साधं त्याने निर्माण केलेल्या सूर्याकडे मनुष्य जर 2-3 मिनिटं सारखं एकटक लावून पापणी न पडता पाहू शकत नाही, तर तो बनवणारा किती तीक्ष्ण असेल. पण आज आम्ही आमच्या हाताने आम्हाला जसं वाटन तसं देव बनवले. आमची श्रद्धा, तुमच्या श्रद्धेला माझा काही विरोध नाही. फक्त आम्ही कुठून करीत आहोत, कशी करीत आहोत, कुणाची करीत आहोत आणि कोण आम्हाला समाधान देईल, कोण आम्हाला आशीर्वादित करील. कारण आम्ही बनवलेली वस्तू आम्हाला आशीर्वाद. अहो साधे आमच्या उदरातून निघालेले लेकरं पुढे चालून आम्हाला तृप्त करतील का नाही, समाधान देतील का नाही, आशीर्वाद देतील का याची खात्री नाही. तर ही निर्जीव वस्तूला आम्ही सजीव बनवतो आणि ती हालू नये म्हणून खिळे ठोकून ठेवितो किंवा बांधकाम करून ठेवितो. मग ते चर्च असू या कुठलेही असू, कुठलीही मूर्ती असू, तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत, तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहे, इथं परमेश्वर आहे. प्रत्येक जाती, धर्म, पंथ, भेद जे काय आहे हे मनुष्याने निर्माण केलेले आहेत. मी पुन्हा एक वार सांगल, ख्रिस्ती हा धर्म नाही, ख्रिस्ती हे जीवन आहे, येशूने दिलेली शिकवण आहे, तो एक चांगला मार्ग आहे. जसं आमच्या महाराष्ट्र भूमीतून निर्माण झालेले साधू संत होऊन गेले, त्यांनी जो काही मार्ग आम्हाला नीतीचा, न्यायाचा, सत्याचा, आत्म्याचा, खरेपणाचा, त्यागाचा, सर्वांचे त्यांनी त्याग केला. त्यांनी त्यांच्या घरादारावर राख रांगोळी, नांगर लावली. याचा अर्थ ते ह्या गोष्टीत गुंतून पडले नाही, म्हणून ते संत आहेत, म्हणून त्यांना साधूचं स्वरूप आहे, म्हणून त्यांना थोडं कमी देवाचं स्वरूप दिलंय, उगच नाही. आज आमचं काय, आमचं काय धन्यता आहे, आमचं काय समाधान आहे का? काही कशातच समाधान नाही. पण तुम्ही तुम्हाला एक मार्ग दाखवला. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावातच समाधान आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावातच पापक्षमा आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावातच जीवन आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावातच आशीर्वाद आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात तृप्ती आहे. जितक्यांनी त्याचं नाव घेतलं ते प्रत्येक जण समाधान पावले.
जितके त्या परमेश्वराकडे वळाले. अनेक लोक आज मूर्तीपूजेमध्ये आहेत आणि म्हणून ते समाधानी नाहीत, आशीर्वादित नाहीत, तृप्त नाहीत. एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. या मूर्तीपूजेच्या आणि आपण जे अर्पण आपण या ठिकाणी पाहत आहोत ते आपण अर्पण पाहिले तर तो लिहिलं आहे एक ठिकाणी की आपल्या यज्ञ बलीच्या ओपेने तू मला तृप्त केले नाही, तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केली, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिनवलं. कुणी एक व्यक्ती आहे आणि कुणी एका साधूने म्हणा किंवा कुणी एका तांत्रिक मांत्रिकाने म्हणा किंवा कुणी एका संन्याशाने म्हणा किंवा कुणीतरी एका व्यक्तीने सांगितलं की तुझ्या जीवनात तुला समाधान पाहिजे का, तुझ्या जीवनात तुला आशीर्वादित व्हायचंय का, तुझं जीवन तुला सार्थक बनवायचं आहे का, तुझं जीवन तुला तृप्त बनवायचं आहे का, तर मग एक काम कर, एक बकरू घे आणि ते परमेश्वराला हवन कर, अर्पण कर, बळी दे, त्याचा रक्त त्याचे सांड. आणि मग त्या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं, कुठल्याही प्रकारचा पैसा नव्हता, परंतु त्याला समाधान हवं होतं, त्याला आशीर्वाद हवा होता, त्याला जीवनाचं सार्थक होणं महत्वाचं होतं, त्याला तृप्ती होणं महत्वाचं होतं. आणि म्हणून तो सावकाराकडून जाऊन 5,000 रुपये व्याजाने घेतो ते बकरू, त्याच्याबरोबर काही भाकरीचं नियोजन करतो आणि एका ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी त्याला सांगितलेलं असतं की या ठिकाणी अर्पण कर, त्या ठिकाणी अनेक शेजारी पाजारी मित्र आप्तेष्ट स्नेही पाहुणे रावळी यांना तू बोलवतो, कारण त्याला समाधान मिळवायचं असतं, कारण त्याला आशीर्वादित व्हायचं होतं, कारण त्याला तृप्त व्हायचं होतं. आणि मग तो त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना, आप्तेंना, स्नेहांना आनंद उत्सवामध्ये, कारण त्याचं जे अर्पण होतं, त्याचं जे कंदुरी होती किंवा त्याचं जे काही परमेश्वराला देणं होतं, परमेश्वराला ज्या व्यक्तीने सांगितल्यानुसार, मग त्या ठिकाणी दारू आली, त्या ठिकाणी धिंगाणा आला, त्या ठिकाणी अव्यवस्था आली. मग काही लोकांनी म्हटलं चांगलं झालं, काही लोक म्हणले खारटच झालं, काही लोक म्हणले फक्त मटणच आलं नाही, नुसती. हा, या ठिकाणी त्या व्यक्तीचा एकच उद्देश होता, त्याला ज्या व्यक्तीने सांगितलं जी घटना करायची त्याने ती केली, परंतु त्याचा एकच उद्देश होता की मला समाधान मिळावं, मला धन्यता मिळावी, मला आशीर्वादित मिळावा आणि मी तृप्त व्हावं. आणि म्हणून त्या 5,000चं जे सावकाराकडून घेतलेले व्याजाने पैसे होते, त्याचबरोबर मित्रांना जे काही द्रव्य पाजायचं होतं, जे काही दारू असेल, जे काही XYZ असेल, असा टोटली ऐवज बराचसा लांब गेला. आणि मग आल्यानंतर काम नाही, धंदा नाही, घरी बसून, आणि मग अशा प्रकारे एक महिना भरतो, सावकार त्याच्या दारात येतो आणि सावकार म्हणतो बाबा नाही मुद्दल तर कमीत कमी व्याज तरी दे, कारण तू म्हटलं होतं की एका महिन्यामध्ये मी मुद्दल आणि व्याज देईल. मग त्याचं व्याज होतं साधारणतः जवळपास 500 रुपये, त्याच्याकडे झाले 5.5. नंतर परत पुढचा महिना गेला, 6 झाले, मग त्या सावकाराने ते 1,000ला पण व्याज लावलं. असं करता करता 10,000 रुपये झाले. 10,000 रुपये झाल्यानंतर या व्यक्तीला जे अर्पण केल्याचं जे समाधान पाहिजे होतं किंवा जो आशीर्वादित पाहिजे होता किंवा जी तृप्तता पाहिजे होती, याच्या उलट ते अर्पण केल्यानंतर तो टेन्शन मध्ये आला, ताण दबाव मध्ये आला. काय करावं सुचना, डोकं चिनबिन व्हायला लागलं. आणि तो म्हणतो हे परमेश्वरा, मी तुझ्यासाठी 5,000 रुपये खर्च केले, व्याजाने घेतले, सावकाराकडून घेतले, यासाठी की मला समाधान मिळावं, यासाठी की मी आशीर्वादित व्हावं, यासाठी की मी तृप्त व्हावं. तू जर परमेश्वर आहे आणि तुला मी अर्पण करून देखील तू जर माझ्याविषयी तृप्त नाही, तू माझ्याविषयी समाधानी नाहीस, तू मला जर आशीर्वाद देत नाही, तू देव नाहीस. कारण तुझ्याकडे येण्यापूर्वी जे मी एक छोटस गरीब का होईना राहत होतो, कसं तरी कर्जबाजारी तर नव्हतो, पण तू तुझ्याकडे आल्यानंतर मी उलट कर्जबाजारी झालो. आता मला एखादा गुंठा किंवा वावराचा अर्धा एकर इकल्याशिवाय पर्याय नाही. याला जबाबदार कोण? आमचं अज्ञान. याला जबाबदार कोण? आम्हाला योग्य गायडन्स नाही. याला जबाबदार कोण? आम्हाला योग्य मार्गदर्शन नाही. याला जबाबदार कोण? देवाचे लोक, पास्टर असतील, रेव्हरंड असतील, बिशप असतील, गुरुजी असतील, फादर असतील, हबपा असतील, काजी असतील, आणखीन कोणी साधू संत असतील, योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते गायडन्स
आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, मी ज्या भूमीमध्ये राहत आहे ती महाराष्ट्र भूमी आहे, आणि त्या महाराष्ट्र भूमीचा इतिहास आहे की या ठिकाणी खूप काही संत होऊन गेले आणि त्यांनी ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या नाहीत. त्यांनी आम्हाला सत्याचा मार्ग दाखवला, त्यांनी आम्हाला खरेपणाचा मार्ग दाखवला, त्यांनी एकाच ईश्वराचा मार्ग दाखवला. ते म्हटले निर्माण करता एकच आहे, आत्मे आणि खरेपणाने त्याला आवाज दिल्यानंतर तो भेटतो. तो कुठल्या मंदिरात, मस्जिदमध्ये, गुरुद्वारामध्ये, मठामध्ये किंवा कुठल्याच ठिकाणी राहत नाही, तो आमच्यामध्ये राहतो. आणि म्हणून आम्ही वारंवार रेफरन्स पाहतो. योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 24 मध्ये लिहिलेलं आहे, देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. पहिलं ग्रंथिकाचं पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16 मध्ये लिहिले, तुम्ही दैवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतोय, तुम्हाला ठाऊक नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी आम्हाला समाधान केव्हा मिळेल, आशीर्वादित केव्हा होऊ, आम्ही तृप्त केव्हा होऊ, ज्या वेळेस आम्ही त्या खऱ्या परमेश्वरची आम्हाला ओळख होईल. आज आम्हाला खऱ्या परमेश्वरची ओळख नाही आणि त्यामुळं आम्ही समाधान शोधत आहोत, आम्ही आशीर्वाद शोधत आहोत, आम्ही तृप्ती शोधत आहोत, आमच्या जीवनाला आम्ही एक चांगलं सार्थकतेकडे नेत आहोत, परंतु ते होत नाही. त्याचं कारण काय की आम्ही खऱ्या परमेश्वराची अदलाबदल करून निर्माणकर्त्याच्या ऐवजी निर्मितीची पूजा अर्चा केली. ज्या परमेश्वराने निर्माण केलेली वस्तू त्यातूनच घेऊन त्यातलाच परमेश्वर बनवला आणि त्याला श्रद्धा केली. आणि पुढे तो लिहित आहे की त्या ठिकाणी म्हणता येईल, तो उरलेल्या भागाचा देव घडितो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो, तो तिच्या पाया पडतो, तिचे भजन पूजन करीतो, तिची प्रार्थनाही करीतो आणि तो तिला म्हणतो, माझे तारण कर, तू माझा देव आहेस. आपण निर्माण केलेली वस्तू आपलं तारण करील का? नाही करणार माझे प्रिय. कारण तुम्हाला, मला आणि संपूर्ण विश्वाला निर्माण करणारा तो निर्माण करता यहोवा परमेश्वर आहे. तोच आमची प्रार्थना ऐकू शकतो, तोच आमची विनंती ऐकू शकतो, तोच आमचं तारण करू शकतो, तोच आम्हाला समाधान देऊ शकतो, तोच आम्हाला आशीर्वादित करू शकतो, तोच आम्हाला तृप्त देखील करील आणि तोच आमचं जीवन भाग्यशाली बनवू. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, गौरव सन्मान आदर आपण त्याला देऊया. कारण या ठिकाणी पवित्र शास्त्राचा आणखी एक रेफरन्स पाहूया आपण. यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 19 या समाला आपण पाहूया. तुझवर ह्या दोन गोष्टी गुदरल्या, उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार, तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू? परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक 18 क्रमांकाचं वचन वाचून दाखवायचंय. तिने जन्म दिलेल्या मुलांपैकी कोणी तिला मार्गदर्शक नव्हता. तिने वाढविलेल्या मुलांपैकी कोणी तिचा हात धरला नाही. तुझवर ह्या दोन गोष्टी गुदरल्या म्हणजे काय? योग्य मार्गदर्शक नाही, योग्य सल्लागार नाही, योग्य वचन सांगणारा नाही, योग्य साधू नाही, योग्य संत नाही, योग्य पास्टर, पाळक, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, हबप, काजी, काय दुनियातले जेवढे कोणी असतील ना, योग्य नाही, योग्य मार्गदर्शन नाही. प्रत्येकाने स्वतःच्या स्वार्थापुरतं, प्रत्येकाने स्वतःच्या संस्थेपुरतं, प्रत्येकाने स्वतःच्या स्टेटस पुरतं त्या ठिकाणी लोकांना दाबून ठेवलेलं आहे. आणि तुमची आणि माझी चूक आहे म्हणून आम्हाला समाधान नाही. तर या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगत आहे की कोणी मार्गदर्शक नव्हता. आता आमच्या महाराष्ट्र भूमीला काही साधे मार्गदर्शक आहेत का? अहो, त्यांचे नाव घेतले तर नाव पुरणार नाही. आणि त्यांचं जीवन जर आम्ही बघितलं, जीवनचरित्र, जीवनगाथा, आम्ही काहीच नाही त्यांच्या पुढं पालोपाचोळा. पण आज आम्ही त्यांच्याही पुढे जाण्याची टप्पर आमची. कसं समाधान मिळेल? कसं आशीर्वादित होऊ? कसं आमचं जीवन सार्थक होईल? कशी आमची तृप्ती होईल? आणि म्हणून या ठिकाणी लिहिलंय की तिने वाढविलेल्या मुलांपैकी कोणी तिचा हात धरला नाही. आम्ही कुणाचा हात धरून चालत नाही. तुझवर या दोन गोष्टी गुदरल्या. कोणती कोणती? एक तर उजाड, दुसरा नाश, तिसरा दुष्काळ आणि चौथी तलवार. आता हे वेगवेगळ्या प्रकारचं प्रकटीकरण आहे या चारही गोष्टीचं. उजाड, अनेक लोकांचं जीवन उजाड झालंय. उजाड, समाधानच नाही हो. किती भेटलं तरी समाधान नाही, आशीर्वादित नाही, तृप्त नाही, उजाड झालेलं जीवन. सगळं काय पण आत्मिक जीवनच गायब.
मग सकाळीच उठून प्रार्थना करतो, संध्याकाळी प्रार्थना करतो, दुपारीही करतो, जिथं दिसन तिथं हानितो, परंतु मनापासून नाही, अंतकरणापासून नाही. तर आमच्या ठाई उजाडी आहे. दुसरी गोष्ट, नाश हा इथं जरी नाही झाला ना तर त्या टायमिंगला न्यायाच्या दिवशी नाशाला कारणीभूत ठरवलं. दुष्काळ कदाचित इथं जरी नसलं ना, मग अधोलोकात कंटिन्यू तलवार दोन गोष्टीसाठी वापरल्या जातात. पवित्र शास्त्रामध्ये तिला वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपला विषय धन्य, समाधानी, आशीर्वादित असल्या कारणाने आपण ह्या गोष्टीकडे थोडस फाटा देऊया, कारण विषयांतर होईल. तर तुझं समाधान कोण करील? जर आमच्या जीवनामध्ये नाश आहे, दुष्काळ आहे, तलवार आहे, मार्गदर्शक नाही, मग आमचं समाधान होईल कसं? आपला विषय आहे समाधान, धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक. आपण फक्त समाधान हा शब्दच यामधून रेफरन्ससाठी उचललेला आहे. तर मग जर ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, किंबहुना आम्हाला योग्य मार्गदर्शक नाही, आम्हाला योग्य वाढवणारा नाही, आम्ही हात धरून चालणारे नाहीत, किंवा आम्हाला कुणी जन्म दिला नाही आत्मिक, आध्यात्मिक, धार्मिक, सत्याचा, आम्हाला फक्त नामधारी जन्म, 4 पिढ्यापासूनचा जन्म, तर आमच्या जीवनाला समाधान मिळणार नाही, आमच्या जीवनाला आशीर्वाद मिळणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तू लिहित आहे की तुझं समाधान कोण करील? प्रश्न विचारले. मी तुझं सांत्वन कसं करू? परमेश्वर म्हणतो मला तुमचं सांत्वन करण्याची इच्छा आहे, पण तुम्ही तुमचं सांत्वन कसं करू? कारण तुम्ही योग्य मार्गदर्शन घेतलं नाही, कारण तुम्ही योग्य मार्गावर चालले नाही, कारण मी निर्माण करता ऐवजी तुम्ही निर्मितीची पूजा अर्चा चालू केली. मी तुमचं सांत्वन कसं करू? मग तुमच्याच्याने शक्य असेल तर ती मूर्ती तुमचं सांत्वन करील. पुढे जर आम्ही त्याच्यातून पाहिलं तर त्या ठिकाणी आपला विषय मूर्तीपूजा हा नाहीये, नाहीतर त्याविषयी सविस्तर आपण बातचीत केली असती. तिला कान आहे पण ती ऐकत नाही, तिला डोळे येतं वटावटा असे बघण्यासारखी. आता तर डिजिटल निघल्यात, असं बघितलं तरी असं पापणे आली होत्या, भ्याव दाखवतो थोडं लोक अंड्यासारखं डोळे काढतात. आता लय डिजिटल जमाना निघलाय, मूर्त्या सुद्धा डिजिटल निघल्यात. काय मूर्त्या तर अशा आहेत ना बघ, कपड्याच्या दुकानात फॉरेनरला काय करतात, सहज जाताना पोर असे हात लावून निघतात. काय भारी केस काय. आता मूर्तीचं काही येत नाही, मूर्ती म्हटलंय असो, त्याला सगळ्या गोष्टी जरी असल्या परंतु त्याच्यात म्हणजे सजीवता नाही. ती आम्हाला उचलू शकत नाही, पाय असून ती आमच्याकडे चालू शकत नाही, तिला सर्व अधिकार असून ती आमच्यासाठी काहीच करू शकत नाही. आणि मग परमेश्वर म्हणतो मग मला मस्त तुमचं सांत्वन करायचंय, पण मी तुझं सांत्वन कसं करू? मी तुझं दुःखाचा परिहार कसं करू? मी तुला आशीर्वाद कसा देऊ? कोणत्या बेसवर देऊ? काय आहे तुझ्याकडे चांगलं? सत्य आहे का? पवित्रता आहे का? शुद्धता आहे का? अंतकरण, मन, विवेक भाव चांगला आहे का? काय आहे तुझ्याकडे नेमकं? मग मी तुझं सांत्वन कसं करू? मी तुझं समाधान कसं करू? परमेश्वरालाच प्रश्न पडला. परमेश्वरानेच प्रश्न टाकलाय. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 51 आणि वचन क्रमांक 19 मध्ये लिहिलेला आहे, तुम्ही वाचू शकता. तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू? कसे करू? मग आता परमेश्वरालाच प्रश्न पडलाय, आमचं सांत्वन कसं करायचंय? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आमच्या जीवनाला जर धन्यता मिळवायची असेल, जर आमचं जीवन समाधानी, आशीर्वादित आणि तृप्त जर बनवायचं असेल, करायचं असेल, घडवायचं असेल, परमेश्वराच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा पर्याय नाही. आणि तो परमेश्वर ना जो दिसणारा नाही, जो न दिसणारा, जो आमच्या कृतिशील जीवनामध्ये दिसून येतो, प्रॅक्टिकल लाईव्ह सेशनला, तो परमेश्वराला जर आम्ही ओळखलं, त्याचा मार्ग जर ओळखला, त्याच्या विधी आज्ञा नियम जर ओळखले, आणि जर परमेश्वराची जर सेवा म्हणजे त्याची विनंती, प्रार्थना, स्तुती, आराधना, त्याचं गौरव बाह्य स्वरूपात नाही आत्मिक स्वरूपात जर करायला सुरुवात केलं, तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कुठंच. कारण परमेश्वरच तुमच्यामध्ये आहे, परमेश्वर माझ्यामध्ये आहे, परमेश्वर जे जे त्याला आवाज देतात त्यांच्यामध्ये आहे. मग परमेश्वर त्यांनी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर देतो, त्याला समाधान देतो, त्याला आशीर्वादित करतो,
त्याला तृप्त देखील करतो, त्याला भाग्यशाली देखील करतो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. मान सन्मान आदर गौरव त्याला दे. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्लाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपला वेळ झालेला आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. उद्याच्या लाईव्ह सेशनला पुन्हा एक वार आपण या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. तत्पूर्वी आपण एक आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधी दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आमच्या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, खेडेगाव, सिटी, कॉलनी, शहर, शेती, मळे, त्याचप्रमाणे रानवस्ती, विशेष करून प्रिय प्रभू येशू आमच्या भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान कमांडोज, आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आणि जितके काही सत्याच्या मार्गावर त्यांचं जीवनक्रम जगत आहेत, तर प्रत्येक आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर देव पित्या, आमच्या पापांच्या अपराध क्षमा कर. तुला न आवडणाऱ्या सगळ्या गोष्टींची तू क्षमा कर आणि तुला आवडणाऱ्या गोष्टी तू आमच्यामध्ये निर्माण करून घे. परमेश्वर देवप्पा, निर्माण करण्याच्या ऐवजी आम्ही निर्मितीची पूजा अर्चा करू नये म्हणून पुन्हा एक वर तू आम्हाला मार्गदर्शन कर. कारण प्रिय प्रभू येशू, त्याची जर आम्ही पूजा अर्चा केली, जर आम्ही खरं दैवत्व नाकारलं, तर निश्चितार्थानं आम्हाला सहाय्य करता जगामध्ये कुणीही राहणार नाही. म्हणून प्रिय प्रभू येशू, आम्हाला मूर्तीपूजेपासून दूर ठेव, आम्हाला जगातल्या प्रत्येक गोष्टीपासून दूर ठेव. प्रत्येकांचे आजार, विकार, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, ज्या प्रार्थना विनंत्या साकडं ज्या परमेश्वराकडे निर्माणकर्त्याकडे ज्या ज्या भावा बहिणी आई वडिला लेकरांचा असेल, त्या प्रत्येकाची प्रार्थना ऐक, त्या प्रत्येकाचा होकार दे, प्रत्येकाला उत्तर दे आणि तुला आवडेल असं जीवन आम्ही जगावं यासाठी सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व समाधान, तृप्तता, आशीर्वाद देऊन आम्हा प्रत्येकाला तृप्त कर. सर्व गौरव सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.